नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरलं तर मगची माहिती. तर चला सुरुवात करूया. तर मंडळी, सुरुवातीलाच आपल्याला दाखवण्यात आलेला आहे, अर्जुन आता म्हणतो, मिलॉर्ड, खर्च झालेला प्रत्येक पैसा आणि आलेले प्रत्येक नोटीसचे नंबर लिहिण्याची त्यांची जुनी सवय आहे मधुभाऊंची. आणि मग मंडळी, आता अर्जुन आता ते एनवलप आता ते जज साहेबांना म्हणजे आता तो देतो आणि तो म्हणतो की याच्यात सगळं म्हणजे हिशोब आहे त्याच्यात. आणि विलासने जे मधुभाऊंकडे ठेवायला पैसे दिले होते, मग त्याचा सिरियल नंबरसुद्धा आहे याच्यात. मग मंडळी, आता बघा, आता जज साहेब म्हणतात, ॲडव्होकेट दामिनी देशमुख, का तुम्हाला राजेंद्र यांची काय उलट तपासणी घ्यायची आहे? तर मग मंडळी, आता ही दामिनी म्हणते, नो युअर ऑनर. आणि मग मंडळी, आता बघा, आता हा महिपत म्हणतो, म्हणजे आता मनातल्या मनातच म्हणतो, या बाईने काय हात वर करून घेतलेत काय? ही सांगत का नाही? किती साक्षी जे काय बोलले ते खरं आहे. आणि मग मंडळी, आता अर्जुन आता त्या राजेंद्रला म्हणतो, तुम्ही जाऊ शकतात. आणि आता तो जातो. आणि मग मंडळी, आता बघा, अर्जुन आता त्या जज साहेबांना म्हणतो, पॉईंट टू बी नोटेड मिलॉर्ड, साक्षी शिकरे यांनी आज 2 गोष्टी नवीन सांगितल्या आहेत कोर्टात. एकही, हा जेव्हा आश्रमात विलासचा खून झाला होता, ते तेव्हा एकदा नव्हते गेले, ते 2दा गेले होते. एकदा प्रियाला भेटायला आणि दुसऱ्यांदा ते विसरलेली पर्स ते परत घ्यायला. आणि दुसरी गोष्ट, त्यांनी बघितलं की विलासचा खून झालेला आहे, पण त्यांनी पोलिसांना इन्फॉर्म नाही केलं. आणि मिलॉर्ड मिसेस साक्षी शिकरे यांचं अजून एक खोटं मी उघडं पाडलेलं आहे की ते विलासला म्हणजे आधीपासनं ते ओळखत नव्हत्या. जर त्यांच्या वडिलांच्या कंपनीमध्ये तो माणूस जर त्या विलासला पैसे देत होत्या, मग साक्षी शिकरे ही विलासला ओळखत नाही, असं कसं शक्य आहे मिलॉर्ड? आणि मग मंडळी, आता ही दामिनी आता लगेच उठते आणि ती म्हणते की ऑब्जेक्शन युअर ऑनर. बहुतेक अर्जुन सुभेदार हे विसरत आहे की साक्षी शिकरे आणि महिपत शिकरे हे 2 वेगळे वेगळे व्यक्ती आहेत. महिपत शिकरेचे त्यांचे वडीलसुद्धा असले तरी त्यांच्याकडे कोण काम करतं, तो माणूस कोण आहे, हे साक्षी शिकरेला माहीत असणं काहीच कारण नाही आहे साक्षी शिकरेला. आणि मग मंडळी, आता ही जज साहेब म्हणतात, ऑब्जेक्शन सस्टेंड. आणि मग आता ही दामिनी म्हणते, थँक्यू. आणि मग आता ती जागेवर बसते. आता मंडळी, आता ही जज साहेब म्हणतात, कोर्टामध्ये नवीन म्हणजे पुरावे आल्यामुळे आता कोर्टाला विचार करायला 15 मिनटं हवे आहेत. कोर्ट 15 मिनटासाठी स्थगित करण्यात येत आहे. आता मंडळी बघा, आता ते जज साहेब आता गेलेले आहेत ते कोर्ट वगैरे बंद करून. आणि आता तुम्ही इकडेच बघा, नागराज आणि सुमनताई आणि रविराज आणि आता तन्वी हे चौघे आता विचार करत आहे की खरं काय आहे आणि खोटं काय आहे. आणि आता मंडळी बघा, आता हे रविराज आता मनातल्या मनातच विचार करतात. पण त्यापूर्वी मंडळी, आता ही तन्वी आता विचार करते, आता ही साक्षी मला आता केवढी अडकवणार आहे, ही मला किती अडकवत आहे आणि कुठले पण पुरावे खोटेच बोलत आहे, हे तर अर्जुनला माहीतच आहे. आणि आता मंडळी बघा, आता हे रविराज आता मनातल्या मनात म्हणतात, आज कोर्टामध्ये खूप सारे नवीन पुरावे जमा झालेले आहेत आणि मला तर खूप जास्त नवीन प्रश्न पडलेले आहे. आणि आता मंडळी, आता ह्या ऐकल्यावर आता ती प्रिया जराशी घाबरते. आणि आता हे रविराज म्हणतात, आणि त्याचे उत्तरं मला नाहीत, आणि त्याचे उत्तरं अर्जुनला नाही तर मलासुद्धा हवेत. आणि आता मंडळी, आता लगेच आता ही प्रिया आता म्हणजे आता मेसेज करून त्या साक्षीला म्हणते, मला वॉशरूम जवळ भेट. आणि मंडळी, आता ही प्रिया आता या रविराजांना म्हणते, बाबा मी जरासं वॉशरूमला जाऊन येते, म्हणजे मी जरासे फ्रेश होऊन येते. तर मग आता हे रविराज म्हणतात, आणि आता मंडळी, आता इथेच बघा, आता म्हणजे आता हे जे इंटरव्ह्यू जे घेतात त्याच्यातली आता एक बाई कॅमेरासमोर म्हणत असते, साक्षी शिकरे, खरंच आपला फोन त्या आश्रमात विसरली असेल का? त्यावेळेला ती तिथे असेल का नसेल? आणि अर्जुन सुभेदार यांनी हे तरी सिद्ध केलेलं आहे की साक्षी शिकरे आत्तापर्यंत खोटं बोलत होती. पण एक पाऊल पुढे जाऊन अर्जुन सुभेदार हे सिद्ध करू शकेल का की साक्षी शिकरे यांनीच खून केलेला आहे? आता काही क्षणातच कोर्टाची रिसेस संपून कोर्टाची हिअरिंग चालू होईल परत. आता तिकडे काय घडतंय आणि आता त्याचं लाईव्ह टेलिकास्ट बघत राहा फक्त आमच्या चॅनलवर. आता ती अशी ती बाई म्हणते. आणि मग मंडळी बघा, आता आपल्याला साक्षीचा आणि प्रियाचा सीन दाखवण्यात आलेला आहे.
आता ही साक्षी आणि प्रिया म्हणजे अशी लपून छुपून इकडे तिकडे बघून आता ते त्या वॉशरूम समोर आलेले आहेत. आणि आता लगेच आता ही साक्षी पण मंडळी साक्षी काय बोलायच्या आधीच आता ही प्रिया आता लगेच म्हणते, गं काय गं तुझं हे सगळं मी नाटकं बघते सगळे तुझे. आश्रममध्ये तू माझ्याकडून पैसे मागायला आलीस, मग माझे पर्स विसरली, असं काय म्हणतेस का तू, काय खोटं नाटक बोलते. मग आता ही साक्षी म्हणते, अगं मग काय सांगणार होते मी प्रिया. अगं प्रिया तुला माहीत आहे का, अगं माझ्या दुसऱ्या फोनचं लोकेशन त्या आश्रमात सापडलेलं आहे आणि मला काहीतरी उत्तर द्यावंच लागणार होतं ना. आता ही प्रिया म्हणते, अगं पण मी दिलेल्या स्टेटमेंटची याच्याशी काहीच संबंध नाही आहे. आणि जर उद्या कोर्टात कळलं हा की मी खोटी साक्ष दिली आहे तर मग काय होईल माझं, तू विचार केलास का गं ही साक्षी. तर मग आता ही साक्षी म्हणते, अगं तू पण खोटं बोल आणि मी सुद्धा खोटं बोलले प्रिया, हे लक्षात ठेव तू. आणि आता आपण देवाकडे हीच प्रार्थना करूया की ना माझं खोटं पकडलं जाईल आणि ना तुझं. आणि आता मंडळी बघा, आता म्हणजे आता ते 15 मिनिटचा टाईम आता समाप्त झालेला आहे. आणि आता ते जज साहेब आलेले आहे आणि आता सर्वजण आता उभे राहिले आहे. आणि आता ते जज साहेब बसतात आणि ते म्हणतात कोर्टाची कारवाई सुरू करण्यात यावी. पण मंडळी त्यापूर्वी अर्जुन आता प्रियाला लय भारी पकडतो. तर त्यामुळे मंडळी आमच्या व्हिडिओला आत्ताच्या आत्ता लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर काय करत्या मंडळी, आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते. तर चला मंडळी आता पुढे पाहूया. अर्जुन आता पुढे येतो आणि मग तो म्हणतो, मिलॉर्ड मला प्रिया मधुकर यांना काहीतरी प्रश्न विचारायचे आहेत, मग त्यामुळे मला परवानगी हवी. तर मग आता जज साहेब म्हणतात परमिशन ग्रँटेड. आणि मग मंडळी आता प्रिया आता घाबरत ते विटनेस बॉक्समध्ये उभा राहिलेली आहे. आणि आता मंडळी आता चैतन्य आता म्हणजे पाण्याची बॉटल तिच्यासमोर आणतो आणि मग मंडळी आता तो म्हणतो, प्रिया मधुकर उर्फ तन्वी सुभेदार, ही पाण्याची बॉटल तुम्ही तुमच्या जवळ ठेवतात का. मग आता मंडळी आता प्रिया म्हणते, नाही नको आहे मला. तर मग मंडळी आता हा अर्जुन पुढे येऊन म्हणतो, आत्ता जर नको असेल तर मग नंतर लागेल ना तुम्हाला, ही बाटली ठेवा का तुमच्याकडे. आणि तसंही आज मी कुठले पण प्रश्न विचारले ना तरी पण तुमच्याकडे एकही उत्तर नसेल. नाही मग काय ना, मग तुम्हाला चक्कर येणार ना, त्यामुळे मग तुम्ही काय करा, एक घोट तुम्ही पाणी पीत जावा. मग मंडळी आता हे रविराज उठतात आणि ते म्हणतात, ऑब्जेक्शन मिलॉर्ड, अर्जुन सुभेदार यांनी माझ्या आशिलाला प्रश्न विचारायला बोलवलं आहे की का खिल्ली उडवायला बोलवलं आहे. तर मग मंडळी आता हे जज साहेब म्हणतात ऑब्जेक्शन सस्टेंड. तर मग आता ते रविराज थँक्यू म्हणून ते आपल्या जागेवर बसतात. आणि मंडळी बघा आता अर्जुन म्हणतो, नो प्रॉब्लेम मिलॉर्ड, ठीक आहे. तर मी आता प्रिया मधुकर यांना फक्त या केसबद्दलच प्रश्न विचारणार आहे. आणि आता तो त्याच्या हातातली ती बॉटल ठेवतो आणि मग आता तो असं करतो, तर मिस प्रिया मधुकर यू आर रेडी, मन घट्ट आहे ना एकदम तुमचं. तर मग आता प्रिया म्हणते, नाही तुम्ही असं काय विचारणार आहेत मला. नाही कारण जे काय झालं होतं ना ते मी ऑलरेडी कोर्टात खरं सांगितलेलं आहे. मग आता अर्जुन म्हणतो, खरंच सांगितलं आहे ना, पण या खरंमध्ये साक्षी शिकरे तुमच्या मागे आली होती, हे तर तुम्ही कधीच कोर्टात सांगितलेलं नाही आहे. मिस प्रिया मधुकर, हो की नाही. नाही तुम्ही तर म्हणाला होता की तुमच्या पोटात दुखत होतं आणि तुम्ही तिकडेच थिएटरमध्ये होतात म्हणून तुम्ही आणि विलास आश्रमात निघून आलात, बरोबर. तर मग आता प्रिया म्हणते, हो. तर मग आता अर्जुन म्हणतो, आणि मग तुम्ही डायरेक्टली तुमच्या रूममध्ये निघून आलात. तर मग आता प्रिया म्हणते, हो. मग अर्जुन म्हणतो, मग तुम्ही बाहेर कधी निघून आलात, रूममधून बाहेर कधी आलात तुम्ही. तर मग आता रविराज लगेच उठतात आणि ते म्हणतात, ऑब्जेक्शन युअर ऑनर, माझ्या आशिलाने त्या आश्रमात काय घडलेलं हे माझ्या आशिलाने किती वेळा कोर्टात सांगितलेलं आहे आणि ते सुद्धा कोर्टाच्या रेकॉर्डला पटतंय. आणि आता पुन्हा तेच प्रश्न विचारत हा काय अर्थ आहे मिलॉर्ड. आणि मग आता अर्जुन म्हणतो, मी पुन्हा तेच प्रश्न विचारतोय, याच्या पाठी स्पष्ट कारण आहे ॲडव्होकेट किल्लेदार. कारण साक्षी शिकरे आणि प्रिया मधुकर यांचं स्टेटमेंट बिलकुल मॅच होत नाही आहे. आणि हे कदाचित तुमच्या पण लक्षात आला असेल ॲडव्होकेट किल्लेदार. आणि म्हणूनच तुम्ही तुमच्या क्लायंटला म्हणजे प्रिया मधुकर यांना तुम्ही काहीच बोलून देत नाही आहे. पण नेहमी त्यांचा पाऊत कुठे आहे हे कोर्टाला खरं तर कळलंच पाहिजे. मग मंडळी आता हे सगळं बोलल्यानंतर आता ही प्रिया खूप जास्त घाबरलेली दिसते. आणि मग आता अर्जुन म्हणतो, प्रिया मधुकर यांनी खुनाच्या रात्री काय बघितलं होतं ते परत एकदा कोर्टाला सांगायलाच हवं.
तर मग आता ते जज साहेब म्हणतात ऑब्जेक्शन ओव्हररोड. तर मग आता म्हणजे आता अर्जुन थँक्यू बोलतो. तर मग आता हा अर्जुन म्हणतो, तर मिस प्रिया मधुकर, प्लीज तुम्ही कोर्टाला सांगाल का हा की जेव्हा आश्रमात विलासचा खून झाला तेव्हा तुम्ही काय काय बघितलं होतं तुमच्या डोळ्यांनी? मिस प्रिया मधुकर, तुम्ही तर बोलत आहे हा की तुम्ही आलो डायरेक्ट तुम्ही तुमच्या म्हणजे रूममध्ये गेलात, म्हणजे तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये गेलात. पण साक्षी शिकरे तर ही सांगत आहे हा की ती तुमच्या पाठी आश्रमात आली होती आणि मग तिने तुम्हाला तिच्या पैशांबद्दल विचारलं. मग प्रिया मधुकर, इकडे खोटं कोण बोलत आहे, साक्षी की तुम्ही? तर मग आता ही प्रिया आता लय वेळेत थांबून बोलते, नाही 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 नाही, इकडे कोणच खोटं बोलत नाही आहे. साक्षी त्या रात्री आश्रमात आली होती आणि काय ना माझ्या पोटात दुखत होतं तरीसुद्धा मी तिला पाणी वगैरे दिलं. तर मग आता अर्जुन आता हसतच म्हणतो, अतिथी देवो भव. वा वा वा, तुम्ही मदत खूप छान करतात हा का? तर मग आता ही प्रिया म्हणते, आता ती अचानक आल्यावर आता म्हणजे आता मी काय करणार होते, मग मी तिला दिलं पाणी आणि मग मी काही तिला असं म्हणणार होते का हा की बाबा माझ्या पोटात दुखते आणि मी आता माझ्या बेडरूममध्ये जाऊन झोपते काय? तुम्ही काय बोलत आहात? तर मग आता अर्जुन म्हणतो, हां बरोबर आहे. हां तुम्ही असं कसं बोलता ना तिला, पण मिस प्रिया मधुकर तुम्ही त्या साक्षीला असं बोलू शकला असता ना की साक्षी माझं पोट दुखतंय, मी जरासा आराम करते आणि तू त्या विलासशी बोलत बस. अरे पण ना, 1 मिनिट, विलास तर तुमच्या सोबतच आला होता ना आश्रमामध्ये. तर मंडळी आता ते प्रियाला आता ते तेव्हाच आठवत असतं. आता मंडळी आता अर्जुन म्हणतो, पण मिलॉर्ड साक्षी शिकरे यांनी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये म्हणजे त्या विलासचं नाव पण सुद्धा घेतलं नाही आहे. असं कसं? नाही तो सुद्धा तुमच्यासोबतच आला होता ना थिएटरमध्ये. मग साक्षी जेव्हा तुमच्या मागे मागे आली मग तो कुठे गेला? नाही तो काय गायब झाला काय? आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज प्रिया मधुकर, 2.5 वर्षापासून जे तुम्ही कोर्टात सांगताय, जे तुम्ही स्टेटमेंट देताय आणि जे स्टेटमेंट ॲडव्होकेट किल्लेदार यांना पण माहिती आहे, त्याच्यात एकदाही तुम्ही सांगितलेलं नाही आहे की साक्षी शिकरे आलेली. आणि मग मंडळी आता ही प्रिया आता लय घाबरलेली असते. तर मग आता अर्जुन म्हणतो, सांगा मिस प्रिया मधुकर, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या की मला वाटते तेच खरं आहे. तुमच्याकडे माझ्या कुठल्याही प्रश्नांचं उत्तर नाही आहे. हो नाही तुम्हाला चक्कर बिक्कर तर नाही येणार ना आता? पाणी पाहिजे तुम्हाला? पाणी पाहिजे? तर मग आता ही प्रिया आता हळूच म्हणते, नाही पाहिजे. तर मग आता हा अर्जुन म्हणतो, ठीक आहे, रिलॅक्स व्हा तुम्ही, आपण आता पुढे जाऊया, ठीक आहे? तुम्ही तुमच्या स्टेटमेंटमध्ये असं सांगितलं की तुम्ही आत होतात, त्याच वेळी बाहेर विलास आणि मधुभाऊंचा म्हणजे त्यांच्या भांडणाचा तुम्हाला आवाज आला आणि मग म्हणून तुम्ही बाहेर आलात, बरोबर? मग तेव्हा साक्षी कुठे होती? तर मग आता ही प्रिया म्हणते, ती चिडून निघून गेली होती. तर मग आता हा अर्जुन म्हणतो, अच्छा, म्हणजे त्या चिडून गेल्या, मग ती परत कधी आली? मधुभाऊ आणि विलासमध्ये जेव्हा वाद सुरू होते तेव्हा, त्यांच्या दोघांमध्ये जेव्हा जटापटा सुरू होती तेव्हा, विलासचा खून झाल्यानंतर का विलासच्या खून झाल्याआधी ते कधी आली? मग आता ही प्रिया म्हणते, ते आणि ते मला नाही माहीत ते. मी जिकडे लपले होते ना तिकडे मला साक्षी जरा पण दिसलीच नाही. ती कदाचित ती आश्रमाच्या दाराबाहेर आली असेल. नाही मी नाही पाहिलं. मी जिकडे लपले होते ना तिकडून मला काहीच दिसत नव्हतं. मग आता अर्जुन म्हणतो, दाराबाहेर? नाही पण साक्षी तर म्हटली होती ना की ती पर्स घ्यायला आश्रमाच्या आत आली होती. आणि असं कसं काय प्रिया मधुकर? जर ती पर्स विसरली असेल तर मग ती दारात कशी काय विसरली असणार? आतच विसरली असेल ना ती, आणि ती आत आली हे तुम्हाला दिसलं नाही, असं कसं शक्य आहे प्रिया मधुकर? कुठे होती साक्षी? साक्षी जेव्हा आली तेव्हा काय घडत होतं खरं सांगा. मधुभाऊ आणि त्या विलासमध्ये जटापट चालू होती, का खून झाल्यानंतर का खून झाल्याआधी? ती कधी आली होती? का साक्षीनेच खून केला आहे विलासचा? तर मग मंडळी आता ही दामिनी आता उठते आणि ती म्हणते, ऑब्जेक्शन युअर ऑनर, कुठलाही ठोस पुरावा असल्याशिवाय असे कसे म्हणतात ते अर्जुन सुभेदार जरासं लक्ष द्या. मला ऑब्जेक्शन घेऊन मला कंटाळा आला आहे आता. तर मग आता अर्जुन म्हणतो, मी कुठलाही निष्कर्ष काढत नाही आहे ॲडव्होकेट देशमुख, मी फक्त प्रश्न विचारत आहे त्यांना.
मी साक्षी शिकरे यांचं स्टेटमेंट आहे की ते पर्स घेण्यासाठी ते आत गेल्या होत्या, पण तरीसुद्धा त्या लपलेल्या प्रियाला ते दिसले नाही. का? त्याचं एकच कारण आहे मिलॉर्ड. आणि जर साक्षी शिकरे यांचं दुसऱ्या फोनचं लोकेशन आपल्याला भेटलं नसतं तर मग हे काय शक्य नसलं असतं मिलॉर्ड. आणि तेच कारण या केसचा पाया आहे मिलॉर्ड. तर मग आता ही प्रिया म्हणते नाही म्हणजे मला नाही कळलं आहे काहीच. तर मग मंडळी बघा, आता सुमनताई म्हणते हा अर्जुन कशाबद्दल बोलत आहे. तर मग आता तो नागराज म्हणतो काय माहीत आता, काय माहिती इकडे काय काय घडते. हा ती साक्षी कशाबद्दल बोलते, ही प्रिया कशाबद्दल बोलते, काहीच कळत नाही आहे. आणि मग मंडळी आता अर्जुन म्हणतो मिलॉर्ड, साक्षी शिकरे त्या प्रियाकडून आश्रमात पैसे घ्यायला गेली होती किंवा तिची पर्स तिकडे राहिली होती आणि ती घ्यायला गेली होती असं काहीच प्रिया मधुकर यांनी आजपर्यंत सांगितलेलं नाही आहे कोर्टात. आणि याचा एकच कारण आहे मिलॉर्ड, मिस प्रिया मधुकर हे सगळं खोटं बोलत आहे. आणि मंडळी आता हे सगळं ऐकल्यानंतर आता ही प्रिया तर डायरेक्ट रडायलाच आलेली. आणि मंडळी इकडे आपल्याला ते दाखवण्यात आलेलं आहे की ते 2 हवालदार आणि ते 2 वकील तेच ते म्हणजे ते लाईव्ह टेलिकास्ट बघत आहे. आणि इकडे आता मंडळी आता ही प्रिया म्हणते नाही आम्ही काहीच खोटं बोलत नाही आहे, मी सगळं खरं बोलत आहे आणि या केसच्या पहिल्या दिवसापासून मी सगळं खरं बोलत आहे. तर मग आता अर्जुन म्हणतो 1 मिनिट, तुम्ही केसच्या पहिल्या दिवसापासून ते आत्ता दिवस तुम्ही सगळं खोटं बोलत आहे मिस प्रिया मधुकर. मिस साक्षी शिकरे आणि मिस प्रिया मधुकर या दोघांच्या स्टेटमेंटमध्ये एवढं वेगळं आहे. त्याचं एकच कारण आहे मिलॉर्ड. आणि याचं एकच कारण आहे, मिस साक्षी शिकरे यांनी विलासचा खून नाही केलेला आहे. खून केला आहे मिस प्रिया मधुकर उर्फ तन्वी किल्लेदार. आणि मंडळी आता हे ऐकल्यानंतर आता सगळ्यांचे आता चेहरे म्हणजे व्हाईट अँड ब्लॅक झालेला आहे. कारण की मंडळी आता हे ऐकल्यानंतर आता सर्वजण शॉक झालेला आहे. आणि मंडळी आता हे सगळं झाल्यानंतर आता हे साक्षी आणि महिपाल आता दोघेजण हसत असतात. आणि मंडळी आता ही दामिनी पण आता लई खुश झालेली आहे. आणि मंडळी आता इकडेच भाग संपवण्यात आलेला आहे. तर मंडळी आता उद्याच्या भागात आपण भेटूया, बघू आता अर्जुन काय करतो उद्याच्या भागात. तर मंडळी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन दाबा, म्हणजे तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येतील. आणि मंडळी प्लीज आमच्या व्हिडिओला लाईक पण करा. धन्यवाद.